नमस्कार मैत्रिणींनो. मस्तपैकी आज मी लाडू बनवलेत स्पेशल कृष्णासाठी, नाही का. सुठवडा बनवतो आपण डिंकाचे लाडू, त्याच प्रकारे मी लाडू बनवलेत ड्रायफ्रूट लाडू. तर चला मस्तपैकी आपण रेसिपी बनवूया. तर मी इथे एक मोठा बाउल सुकं खोबरं घेतलेलं आहे. आपले 2 वाट्या असतात ना, ते छान किसून घेतलेलं आहे मी. आणि हे मंद आचेवर एक 2 मिनिटं परतवून घ्यायचं फक्त. याला जास्त असं लाल वगैरे करायचं नाहीये. फक्त त्याचं एक मॉइश्चरच असतं ना, ते गेलं पाहिजे. म्हणून एक 2 मिनिटं परतून घेतले. हे छान आता 2 मिनिटं मी परतवून घेतले. तर हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. जर खोबरं आपण परतवलं ना, तर लाडू चवीला पण छान लागतात आणि ते जास्त दिवस टिकतात. मी इथे 1 वाटी काजू घेतलेले आहेत. ते छान आपण भाजून घेऊया. हे छान आता 1-2 मिनिटं परतवून घेतलेले आहेत. आता आपण टाकूया त्यामध्ये 1 वाटी बदाम. काजू, बदाम, ड्रायफ्रूट असे मस्त भरपूर टाकायचे म्हणजे जेणेकरून मुलंही खाल्ले तर चांगले नाही का पौष्टिक लाडू सुद्धा आपल्याला म्हणता येतील. ते छान आपण 2 मिनिटं परत परतवून घेऊया आणि एका वाटीमध्ये काढून घ्यायचे. जास्त आपल्याला तळून किंवा भाजून असे घ्यायचे नाहीयेत. जस्ट 2 मिनिटं भाजून घेऊ. तर याच्यामध्ये मी टाकते 2 वाटी मखाना. परफेक्ट 2 वाटी मखाना मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि हे सुद्धा छान परतवून घ्यायचंय. मखाना भाजला की नाही हे कसं कळतं माहितीये का? हातावर एक मखाना हे करून घ्यायचा म्हणजे असं स्मॅश करून घ्यायचा. जर व्यवस्थित झाला या प्रकारे की समजून घ्यायचं झालंय. तर तुम्हाला तर माहितीच आहे मखाना किती पौष्टिक आहे ते मुलांसाठी. तर आपण हे झालेलं आहे. मी एका प्लेटमध्ये परत हे काढून घेते. सगळं आपल्याला साहित्य थंड करून घ्यायचंय. चला आता हे झालेलं थंड. तर मी त्याच पॅनमध्ये परत 1 वाटी मनुके ठेवते आणि याला छान परतवून घ्यायचं. ते तर असं तुम्ही भाजून घेतलं तरी चालेल किंवा मी याच्यामध्ये अर्धा चमचा तूप टाकून घेते. या सगळ्या लाडूमध्ये मी फक्त 1 चमचाच तूप वापरलेला आहे मैत्रिणींनो. अजिबात तुपाची गरज वगैरे जास्त काही नाहीये. आपण सहज लाडू करू शकतो. तुम्ही बघू शकता छान परतले गेलेले आहेत. तर मी आता हे एका प्लेटमध्ये काढून घेते. मोठ्याच प्लेटमध्ये काढून घेते म्हणजे जेणेकरून आपल्याला याच्यामध्येच लाडू करायला मदत होईल. ते पण सुद्धा थंड करून घेऊया आपण. ते बघा हे छान ड्रायफ्रूट आपले थंड झालेले आहेत. तर मी एक मिक्सरचं भांडं घेते आणि त्याच्यामध्ये काजू बदाम टाकून याची जाडसर भरड करून घेते. मी एकदम बारीक सुद्धा नाही करायची. जस्ट थोडंसं मिक्सर फिरवून घ्यायचं. हे बघा या प्रकारे आपण छान हे काढून घेतलेलं आहे. तर मी त्याच प्लेटमध्ये हे काढून घेते. हे बघा आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे मखाना आहे ना, तो सुद्धा टाकून मिक्सरमधून आबडधोबड केला तरी चालेल किंवा बारीक केला तरी चालेल. याला मिक्सरमधून अजिबात वेळ लागत नाही. मस्तपैकी बारीक करून घेऊया. अप्रतिम चवीचे असे आपले लाडू तयार होणार आहेत. मी जास्त काही तामझाम करत बसत नाही. जे आपल्याकडे साहित्य आहे ना, तुमच्याकडे जर मखाना नसेल, नाही टाकला तरी चालेल. काहीच हरकत नाही. तर त्याच पॅनमध्ये मी अर्धा चमचा परत तूप टाकून घेते आणि अर्धा बाउल गूळ. जो सुकं खोबरं घेतलं होतं ना, त्यात अर्धा गूळ टाकून घेते. गूळ तुम्ही कमी जास्त करू शकता. छान परतवून घ्यायचं. थोडंसं ह्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेते. गूळ आपल्याला फक्त वितळून घ्यायचा आहे म्हणजे पाक नाही झाला पाहिजे. 1 तारी किंवा 2 तारी पाक अजिबात झाला नाही पाहिजे. फक्त गूळ आपला वितळला. तर गूळ वितळतोय तर आपण दुसरीकडे आपलं खोबऱ्याचं मिश्रण आहे ते छान आपण मिक्स करून घेऊया ड्रायफ्रूट आणि खोबऱ्याचं. मी याच्यामध्ये खोबऱ्याचं टाकून घेते कीस आणि छानपैकी मिक्स करून आपण तयार करून घेऊयात. हे छान मिक्स करायचं म्हणजे आपण जेव्हा आपण पाक टाकणार आहोत ना, तेव्हा छान वळल्या जातील लाडू. हे बघा छान हे वितळले अजिबात अशी तार वगैरे काही चालली नाहीये.
आता गॅस बंद करायचा आणि गरम आहे तोपर्यंतच आपण आपल्या मिश्रणामध्ये टाकून देऊया. थोडं थोडं टाकायचं आणि मिक्स करत आपण हे छान हलवून घ्यायचं. मी थोडंसं टाकलं याच्यामध्ये, आपण थोडंसं हलवून घेऊया याला. म्हणजे सगळीकडे आपलं गुळाचा जो पाक आहे तो लागला पाहिजे. हे बघा झाले हे, आणि आता उरलेला जेवढा पाक आहे ना तेवढा मी टाकून घेते. परत याला आपण हलवून घ्यायचंय. याला थोडंसं म्हणजे आपण हात लावू शकू एवढं याला थंड करून घ्यायचंय. म्हणजे नाही का आपण हाताने वळायचे लाडू म्हणल्यानंतर चटका नाही बसला पाहिजे हाताला. तर आपण आता लाडू वळायला सुरुवात करून घेऊ. तर याला हात आपण लावू शकतो एवढं हे थंड झालेलं आहे. तर हे बघा तुम्ही बघू शकता मैत्रिणी, किती म्हणजे सोपी इझी पद्धत आहे लाडू वळायची. आणि फक्त 4 साहित्यामध्येच आपले हे लाडू तयार झालेले आहेत. असेच मी सगळे लाडू वळून घेते, तयार करून घेते मी. हे बघा मस्तपैकी एवढे लाडू आपले तयार झालेले आहेत आणि एकदम पटकन इझी आणि चवीला अप्रतिम असे टेस्टी आपले लाडू तयार झालेले आहेत. मस्त वा, बघा मैत्रिणींनो किती मस्त आपले लाडू तयार झालेले आहेत. एकदम चवीला अप्रतिम आणि पौष्टिक महत्वाचं म्हणजे नाही का. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. धन्यवाद.